ते बेडरूम मध्येच आहेत. म्हटलं माझी उगासताना अडचण कशाला ना. अरे काय माझ्या अंदाजाप्रमाणे 2-3 तासात त्यांना शुद्ध येईल. पण शुद्ध नाहीच आली तर मात्र त्यांना ताबडतोब हॉस्पिटलला हलवायला लागेल. आता चंद्रपुरात गेले ना की मी स्वतःच्या डोळ्यांनी एक्सरे काढले हर्षवर्धन भोसल्यांचा. मला नरकात सुद्धा जागा नाहीये. त्या फडतूस प्रियांकाच्या नादी लागून मी मलाच लाज वाटते खूप. माझी हर्षवर्धन, जगातली सगळ्यात पवित्र गोष्ट कुठली असते माहितीये? राग. कारण आगीत विजून तेवढंच उरतं. ते आगीत जळून पवित्र झालेलं असतं. आधी जे काही झालं ते तुम्ही स्वतःच्या पश्चात्तापाच्या आगीत जाळून टाकलत. आता तुम्ही जे काही आहात ते माझ्यासाठी पूर्वी इतके स्वच्छ, पूर्वी इतकेच पवित्र आहात. रागावून निघून गेलास ना? असंच करतोस नेहमी. चिडलास की स्वतःला तोडून टाकतोस माझ्यापासून. पण आता खरंच प्रॉमिस नाही वेड्यासारखं वागणार. आता वेड्यासारखं वागून चालणार पण नाहीये ना. मी आई होणार आहे तुझ्या बाळाची. ये ना परत. मला माहितीये तू ना मुद्दाम मला घाबरवण्यासाठी अचानक कधीतरी पडद्यामागून किंवा मी किचन मध्ये काम करत असताना मागून येऊन मला मिठीत घेशी. बाप होणार आहेस ना? आता तरी मोठा हो. तुला माहितीये बाळपण रोज विचारतं बाबा कधीच येत नाही बोलायला. आम्हाला खूप बोलायचं त्यांच्याशी.
बोलायचं राहिलंय रे. ते ऐकण्यासाठी तरी ये ना परत. कशा करता फोन केलायस? तुला जे काही म्हणायचं होतं ते मुंबईत म्हणून झालंय. मग आता सॉरी म्हणायचं. प्रियांका, तुझ्या एका मूर्खपणामुळे काय झालंय याची तुला कल्पना नाहीये. काय झालं? आसावरी तुला सोडून गेली? प्रियांका, ओरडतोस काय? मी काय चुकीचं बोलले का? तू नेहमीच चुकीचं वागत आणि बोलतही आलीस. प्रियांका, एक मित्रत्वाचा सल्ला देतो तुला, अगदी मनापासून. आसावरीच्या साधेपणावर जाऊ नकोस. तिने मनात आणलं ना तर तुला जड जाईल. खूप सांभाळून राहा तिच्यापासून. काय सगळं? काही विचारू नकोस, कल्लाच झाला सगळा. अगं भरपूर गप्पा मारल्या मी मुलींशी आणि मग सरांनी सत्कार केला माझा. एक गिफ्ट दिलं. वाव, याच्यात काय आहे? ज्ञानेश्वरी आहे. सर म्हणाले मुक्ताईला ज्ञानेश्वरीची सोबत ही हवीच. हे ऐकलं आणि टचकन पाणी आलं डोळ्यात. मुक्ताई, तुझा सत्कार हा व्हायलाच हवा होता ग. सत्कार नाही, प्रेमाचा वर्षाव झाला. खूप प्रेम, निरपेक्ष प्रेम. सरांच्या डोळ्यात केवढा अभिमान दिसत होता माझ्यासाठी. क्षणभर असं वाटलं की शाळेतनं बाहेर पडूच नाही, इथेच रमावं कायमच. पण तसं होत नाही. काढता पाया हा घ्यावाच लागतो. आता पुन्हा परत जायचं बाहेरच्या जगात, कठोर राक्षसी जगात. राजकारण्यांच्या, दलालांच्या, गुंडांच्या, मॅनिप्युलेटर्सच्या जगात. मुक्ताई, मला निघावं लागणार. ओएसएस मध्ये जास्त दिवस रमून चालत नाही. बाहेर वाळवंट वाट पाहते.
बोलावलं सर. कोण? उदापुरे. कोण? उदापुरे. या. या ना. येस सर. सर काय झालं? कुठे काय? म्हणजे डोक्याला बँडेज. कधी कुठे कसं केव्हा म्हणजे कसं काय ते झालं म्हणजे? नाही काही नाही उदापुरे. काय झालं, तुमच्यासारखा एक दगड पायात आडवा आला माझ्या. त्याला अडखळून पडलो आणि आपटलो दुसऱ्या दगडावर. सर पण डॉक्टरांना तुम्ही? हा, डॉक्टरांना दाखवलं. लगेच डॉक्टरांकडेच गेलो. त्यांना दाखवलं. त्यांनीच केली मलमपट्टी, बँडेज वगैरे त्यांनीच बांधलं. औषधं लिहून दिली आहेत 4. 2 औषधं मिळाली नाही आहेत, 2 मिळाली आहेत. त्या घेतली काल. 2 औषधं काल घेतली, पण दुसरी 2 मिळालीच नाही, त्यामुळे घेता नाही आली. नाही काय, माणसं पाठवलीत मी. चंद्रपूरच्या बाहेरही माणसं पाठवलीत, नागपूरपर्यंत मिळतील. पण डॉक्टर काय म्हणाले, तब्येतीची काळजी घ्यायला हवी भोसले साहेब. काय जखम खूप खोल आहे ना, ती जर का खूप गहिरी होत गेली तर मग पुढे पुढे त्रास होणार. वर्ण सुद्धा राहणार चेहऱ्यावर आयुष्यभर. एक नर्स देऊ का 24 तास सेवे करता? पण माई काय म्हणाली, आता तिघी आणि असावरी असताना परत नर्सची काय गरज आहे? आणि त्यामुळे काय. सर प्लीज. पुरे उद्यापासून 4 दिवस तुम्हाला मोकळ्या हवेत श्वास घ्यायला मिळणार आहे उदापुरे. म्हणजे सर? म्हणजे मी 4 दिवस चंद्रपुरा बाहेर चाललोय. कुठे सर? चंद्रावर. एनी ऑब्जेक्शन? नो नो सर. थँक्यू. सर काही काम असेल किंवा तुम्हाला निरोप द्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट करता यावा म्हणून फोन चालू आहे माझा. तसं नाही सर, म्हणजे मागे तुम्ही एकदा 4 दिवस बाहेर गेला होतात तेव्हा खूप प्रॉब्लेम झाला होता. शट अप उदापुरे. पुन्हा माझ्यासमोर तो विषय काढायचा नाही. सॉरी सर. सगळी कामं सुरळीत व्हायला हवीत. 4 दिवस मला फोन करण्याची गरज पडणार नाही एवढी तरी काळजी घ्या. त्या पांढऱ्याचा फोन आला नागपूरहून 4 दिवसात, तर त्याला सांगा 4 दिवसानंतर फोन कर. आणि तो इथे येऊन थडकलाच तर त्याला बाहेरच्या बाहेर चालता करा. त्याला इथला एकही पेपर एकही फाईल दाखवायची नाही. विचारलं तर सांगा साहेबांच्या ऑर्डर्स आहेत म्हणावं. हे सगळं मी करायचं? उदापुरे, चड्डीची नाडी स्वतःची स्वतःच बांधता ना? का अजूनही धावता आई बाबांकडे? फोन चालू ठेवा. मी रोज एक फोन करत जाईन. येस सर. यू मे गो नाव. आणि ऐका, पुढचे 4 दिवस जरा मान ताट ठेवून छाती फुगवून वावरा इथे. पुढचे 4 दिवस तुम्हीच इथले हर्षवर्धन भोसले आहात. हे पुढच्या 4 जन्मातही शक्य नाही सर. उदापुरे, वाह. या वाक्यासाठी तरी तुम्हाला प्रमोशन द्यायला हवं. या य त्याला काना. या. येस सर.
सकाळी बँकेत गेलो तर ही गर्दी, त्यात त्यांचं कॉम्प्युटर बंद पडलेलं. हो, फोटो कुठे आहे? हं? फोटो कुठे आहे? फोटो करणचा फोटो होता माझ्या खोलीत. आज सकाळपर्यंत होता, आता नाहीये. कुठे हो? अगं आम्हाला काय माहित? कसला फोटो? आणि आम्हाला नाही दाखवला तो? अहो, दाखवण्यासारखं विशेष काही नव्हतं त्याच्यात. विशेष नव्हता ना, मग ते सोडून. अहो, तुम्हाला दाखवण्यासारखं विशेष काही नव्हतं. माझ्यासाठी महत्वाचा होता तो. हो का? म्हणजे आता करणचं जे काही असेल ते फक्त तुझ्यासाठी महत्वाचं, आमच्यासाठी काहीच नाही. आई, असंच ना? मला शब्दाला शब्द वाढवायचा नाहीये. फोटो पाहिलात हो की नाही एवढंच सांगा. नाही. मग गेला कुठे तो फोटो? गप. तर आम्हाला काय माहित? तुम्ही काय म्हणत होता मगाशी? बँकेत गर्दी एवढी होती, त्यात त्यांचे कॉम्प्युटर बंद पडले आणि सगळ्यांचा गोंगाट सुरू आहे. तुझ्या गळ्यात आल्यानंतर हा हार खरंच खूप सुंदर दिसायला लागलाय. ही काय पद्धत झाली गिफ्ट द्यायची? भीती वाटली? खरं तर नाही. आधी घाबरवायचं, मग प्रेम करायचं. सवय झाली मला. काही सवयी मोडणार आहे मी आता. म्हणजे आता फक्त घाबरवायचं? फक्त प्रेम करायचं.